नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तब्बल 17,000 प्लस रिक्त पदांची मेगा भरती जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 करिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील। अर्ज करण्याकरिता 24 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे। तेव्हा या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज फी आणि संपूर्ण भरती संदर्भात असणारी डिटेल्स इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 करिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं। तब्बल 17,000 प्लस रिक्त पदांची ही मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या पदांसाठी होत असून ही सविस्तर जाहिरात या पदभरतीबाबतची या विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती दिलेली आहे। स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही। तर या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला मित्रांनो या भरतीबाबतचे वेळापत्रक इथे दिलेले आहे। या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया इथे पूर्ण केल्या जाणार आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख इथे देण्यात आलेली आहे। 24 जून 2024 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली असून 24 जुलै 2024 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख इथे बघू शकता। परीक्षेची शेड्यूल या ठिकाणी बघू शकता। तर अशा प्रकारे हे वेळापत्रक इथे दिलेले आहे। या वेळापत्रकानुसार ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी व एक मेगा भरती या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदे टोटल 17,000 प्लस रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे। ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2024 करिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे। तर या ठिकाणी बघू शकता कोणकोणती पदे या ठिकाणी असणार आहे त्याबाबतचा सविस्तर तपशील या जाहिरातीमध्ये दिलेले आहे। तर कोणकोणत्या पदासाठी ही भरती होत आहे, त्याकरता वेतन किती असणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे। तर सुरुवातीला बघू शकता, लेवल 7 या पे स्केलनुसार वेतन तुम्हाला 44,900 ते 1,42,400 रुपये प्रति महिना असणार आहे। तर ही सर्व पदे या ठिकाणी बघू शकता ग्रुप बी ची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याकरता वयाची अट 18 ते 30 वर्ष, 20 ते 30 वर्ष अशा पद्धतीने येथे देण्यात आलेली आहे। तर या पदासाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता लेवल 6 या पे स्केलनुसार वेतन 35,400 ते 1,12,400 रुपये प्रति महिना असणार आहे। ही सुद्धा ग्रुप बी ची पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या पदासाठी वयाची अट 18 ते 30 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, लेवल 5 या पे स्केलनुसार या ठिकाणी वेतन 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना असणार आहे। ग्रुप सी ची पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या पदासाठी वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत असणार आहे। त्यानंतर लेवल 4 या पे स्केलनुसार 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना वेतन तुम्हाला इथे दिला जाणार आहे। ही सुद्धा ग्रुप सी ची पदे इथे भरल्या जात आहे। त्याकरता वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे सविस्तर तपशील पदाबाबतचा इथे देण्यात आलेला असून या जाहिरातीमधून या पदाबाबतची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी वॅकन्सी रिझर्वेशन बाबत माहिती देण्यात आलेली आहे। अप्रॉक्स 17,727 अशा वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेली असून या ठिकाणी एक मेगा भरती या पदांसाठी रिक्त पदसंख्येसाठी उपलब्ध झालेली आहे। तर तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। 17,727 वॅकन्सीज करता ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदे या ठिकाणी भरल्या जात आहेत। त्याबाबतचा सविस्तर तपशील जाहिरातीमध्ये वर दिलेला आहे। या ठिकाणी जाहिरातीमधून सविस्तर माहिती तुम्ही इथे घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी अपर एज लिमिट उमेदवारांसाठी या ठिकाणी बघू शकता एज रिलॅक्शन कॅटेगरीमधून कशा प्रकारे असणार आहे त्यामध्ये माहिती इथे देण्यात आलेली आहे। SC ST करता 5 वर्ष, ओबीसी करता 3 वर्ष, PWBD म्हणजेच अपंग व्यक्ती करता अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी
कॅटेगरीसाठी 10 वर्ष, त्यानंतर PWBD OBC कॅटेगरीसाठी 13 वर्ष, तर PWBD SC/ST कॅटेगरीसाठी 15 वर्ष अशा प्रकारे एज रिलॅक्शन या ठिकाणी लागू असणार आहे. त्यानंतर या पदांसाठी शिक्षण पात्रता इथे काय असणार आहे, तर या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवल या बेसिसवर मित्रांनो या ठिकाणी ही पदभरती होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर करता हे शिक्षण पात्रता दिलेली आहे. ज्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही सब्जेक्टमधून बॅचलर डिग्री पूर्ण झालेली आहे किंवा 12वी मध्ये गणित विषय घेऊन 60% गुण या ठिकाणी घेऊन उत्तीर्ण झालेले असे उमेदवार ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे किंवा बॅचलर डिग्री एनी सब्जेक्टमध्ये असेल तर तो उमेदवार या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 करता ही पदभरती होत आहे. त्याकरता शिक्षण पात्रता बघू शकता कोणत्याही सब्जेक्टमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ज्या उमेदवाराकडे असेल असे उमेदवार या ठिकाणी या पदाकरता अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्यानंतर रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन या पदासाठी ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी रिसर्च इन्स्टिट्यूशनचा आहे असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. जे काही ऑल अदर पोस्ट आहे त्याकरता ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल असे उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर एकंदरीत मित्रांनो ही पदभरती ग्रॅज्युएट लेवल या बेसिसवर या ठिकाणी होत असून तुमच्याकडे या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही सब्जेक्टमध्ये या ठिकाणी पदवी असेल तर या ठिकाणी या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहात. तर या ठिकाणी मित्रांनो या पदासाठी कशा प्रकारे तुम्ही अर्ज सादर करू शकता त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग या विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. तर अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर या जाहिरातीची PDF मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मित्रांनो ही सविस्तर जाहिरात डाउनलोड करून पदासाठी कशा प्रकारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे त्याबाबतची माहिती घेऊन तुम्ही त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन फी बाबत माहिती इथे दिलेली आहे. 100 रुपये अप्लिकेशन फी या ठिकाणी लागणार आहे. जनरल OBC कॅटेगरीसाठी ही फी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी या ठिकाणी तुम्हाला भरावायची आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता SC/ST कॅटेगरीतील उमेदवारांकरता त्यानंतर महिलांकरता एक सर्व्हिसमॅन PWBD म्हणजे अंपक व्यक्ती करता ही फी या ठिकाणी लागू नाही. फक्त जनरल OBC कॅटेगरीतील उमेदवारांकरता ही 100 रुपये फी असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना ही फी भरावी लागणार आहे. त्याकरता तुम्ही पेमेंट माध्यमांचा वापर करून या ठिकाणी फी भरू शकता. शेवटची तारीख या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याची 25 जुलै 2024 अशी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशन फी बाबत माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर सेंटर एक्झामिनेशन म्हणजेच परीक्षा केंद्र या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे कोणकोणती तर या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. संपूर्ण भारतभर या पदासाठी ही पदभरती होत आहे. त्याकरता मित्रांनो परीक्षा सुद्धा इथे घेतल्या जाणार आहे. तर त्या परीक्षेसाठी या ठिकाणी परीक्षा केंद्र कोणकोणती असणार आहे तर त्याबाबतची माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण भारतभर या ठिकाणी परीक्षा होणार असून संपूर्ण राज्यामध्ये परीक्षा केंद्र या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणती परीक्षा केंद्र असणार आहे त्याबाबतची माहिती दिलेली आहे. तर बघू शकता अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे अशी परीक्षा केंद्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा इथे दिलेली आहे. तेव्हा मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रामधूनच या पदांसाठी या ठिकाणी परीक्षा इथे देऊ शकता. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही परीक्षा केंद्र या ठिकाणी निवडायची आहे. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी त्या सेंटरची निवड करून तुम्ही त्या ठिकाणी इथे परीक्षा देऊ शकता. त्यानंतर एक्झामिनेशनचे स्वरूप कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती बघू शकता. कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे. टायर 1 आणि टायर 2 मध्ये ही परीक्षा होणार आहे. त्याबाबतची सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली तर या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी टायर 1 मध्ये एक्झामिनेशन जी होणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी परीक्षेचा सिलेबस इथे दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी किती असणार आहे तर 100 प्रश्नासाठी या ठिकाणी बघू शकता 200 गुण इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर या परीक्षेचा टायमिंग किती असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर टायर 2 या ठिकाणी बघू शकता कशा पद्धतीने होणार आहे सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊन या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ही भरती प्रक्रिया इथे पूर्ण केला जाणार आहे. संपूर्ण वेळापत्रक या पदभरतीबाबतचे इथे दिलेले आहे. शेवटची तारीख अर्ज करण्याची मित्रांनो 24 जुलै 2024 पर्यंत असणार आहे व ऑनलाईन पेमेंट करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 पर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे तब्बल 17,000 प्लस रिक्त पदसंख्येसाठी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पदे इथे भरल्या जात असून त्याबाबतची सविस्तर जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तेव्हा जे उमेदवार या पदांसाठी एलिजिबल असतील ज्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. त्याबाबतची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन आयोग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला
सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.